शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। आणि आज संपूर्ण कर्जतकरांसाठी आनंदाचा आणि आमच्या सगळ्यांसाठी ऐतिहासिक दिवस म्हणून आजच्या दिवसाची नोंद केली जाईल की आज कर्जतच्या असणाऱ्या श्रीराम पुलाचं लोकार्पण सोहळा सन्माननीय मंत्री भरत शेठ गोगावले आणि खासदार श्रीरंगाप्पा बारणे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न झाला असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी सन्माननीय दीपकजी बहिरे, सन्माननीय शरद भाऊ लाड, सन्माननीय चव्हाण साहेब, भाई गायकर, त्यानंतर सन्माननीय आमचे विजय भाऊ पाटील, सन्माननीय आमचे राजेश भगत, सन्माननीय आणि पीडब्ल्यूडीचे आमचे अधिकारी सन्माननीय चव्हाण साहेब, आणि आपण सर्व नगराध्यक्ष आमचे या ठिकाणी चंद्रकांत चौधरी, त्यानंतर संभाजी शेठ जगताप, मागे गणेश पाटील आमचे सन्माननीय उपस्थित आहेत। सर्वच प्रमुख मान्यवर आजच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व पत्रकार बंधू, माझे सर्व भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआयचे सगळेच कार्यकर्ते, तालुका प्रमुख आमचे संदेश पाटील असतील, सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर मंत्री महोदय, या श्रीराम पुलाचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालेलं होतं आणि हा श्रीराम पूल व्हावा म्हणून या सगळ्या कर्जतकरांची मागणी असताना आज सांगायला अभिमान वाटतोय की ज्या श्रीराम पुलाचं भूमिपूजन आम्ही केलेलं होतं त्या श्रीराम पुलाचं लोकार्पण सोहळा सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। खरं तर या पुलाची मागणी सातत्याने कर्जतकरांकडनं, दहिवलीकरांकडनं सातत्याने या ठिकाणी रहदारी दिवसेंदिवस वाढत चाललेली होती, ट्रॅफिकची समस्या मोठी होती, त्यामुळे सातत्याने हा श्रीराम पूल या ठिकाणी नव्याने उभारला जावा अशी माझे आमदार सुरेश भाऊ लाड यांनी सुद्धा सातत्याने ही मागणी लावून धरलेली होती। आणि नंतर मी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर 30 प्रोजेक्ट आपण पुढे पुश करून हा ब्रिजचं त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर या पुलाचं ड्रॉइंग जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आर्च असणारा हा ब्रिज या ठिकाणी अतिशय कॉन्ट्रॅक्टरसाठी कठीण काम या ठिकाणी होतं, तरी सुद्धा आपण हे काम पूर्ण होण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला फॉलो करण्याचं काम केलं, वेळ या ठिकाणी गेला, परंतु एक ऐतिहासिक या ठिकाणी श्रीराम पूल कर्जतकरांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर कर्जतची आपण एकंदरीत मागच्या 5 वर्षापासून जी डेव्हलपमेंट आपण कर्जतमध्ये आणलेली आहे, त्या इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे। हे ऐतिहासिक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं करत असताना कर्जतचा आज श्रीराम पूल या ठिकाणी जो उभं राहत आहे तो खऱ्या अर्थाने कर्जतच्या विकासाचा राम सेतू या ठिकाणी उभं राहिलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। तर अशा पद्धतीचं आपण आज पाहताय की आज कर्जतमध्ये आज फ्रायडे, सॅटर्डे, संडे आहे, या ठिकाणी आज सॅटर्डे असताना प्रचंड पर्यटक या ठिकाणी कर्जतमध्ये येत असतात आणि या पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी रहदारीची समस्या फ्रायडे, सॅटर्डे, संडे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी असते। आणि आज या पुलाचं काम झाल्यामुळे या ठिकाणच्या कर्जतची असणारी रहदारीची जी काही ट्रॅफिकची समस्या होती ती आजपासून कमी होण्याचं काम या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून आपण या डेव्हलपमेंट संपूर्ण करत असताना चौक कर्जत रस्ता असेल, या नेरळ कर्जत रस्ता असेल, कर्जत खोपोली रस्ता असेल, त्यानंतर शेळूचा ब्रिज असेल, त्यानंतर चांदईचा ब्रिज असेल, श्रीराम पूलचा ब्रिज असेल, हे सर्व ऐतिहासिक कामं या कर्जतकरांना कनेक्टिंग करणारी जी काही या जेवढे महामार्ग होते, जे मार्ग होते ते आपण या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम मागील 5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेले आहेत। आणि मग ही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना एक कनेक्टिव्हिटी या शहराची, या तालुक्याची व्यवस्थितपणे असली तर एक चांगली डेव्हलपमेंट आपल्याला पुढील काळामध्ये कर्जतमध्ये आणता येईल। आणि या उद्दिष्टाने सातत्याने आम्ही मागच्या 5 वर्षापासून चौक ते कर्जत हा रस्ता मी मागच्या वेळेला सांगितला होता की हा रस्ता खऱ्या अर्थाने कर्जतच्या डेव्हलपमेंटला आम्ही टाकलेलं
ग्रीन कार्पेट आहे, रेड कार्पेट आहे. तर या रेड कार्पेटवरून येणारे जे काही प्रोजेक्ट असतील ते कर्जत मध्ये येतील आणि माझं कर्जत या ठिकाणी डेव्हलप होईल. कारण कर्जत हा ग्रीन झोन बेल्ट होता. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रोजेक्ट या ठिकाणी नव्हते. त्यामुळे या ठिकाणी रोजंदारीचा फार मोठा प्रश्न मागच्या 10 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी जाणवत होता. आणि म्हणून मागच्या 5 वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण केल्यामध्ये कर्जत मध्ये रिसॉर्ट या ठिकाणी आलेले आहेत, फार्म हाऊस झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी वाढत गेलेला आहे. आणि पर्यटनावरच या ठिकाणी कर्जतची अर्थव्यवस्था हे पुढील काळामध्ये या ठिकाणी सुरू राहणार आहे. आणि म्हणून आपण पाहिलं की जगामध्ये आपण फिरत असतो, अनेक जगाची अर्थव्यवस्था मी पाहिलेली आहे. सिंगापूर असेल, मलेशिया असेल, थायलंड असेल, या सगळ्या देशांची अर्थव्यवस्था ही फक्त आणि फक्त पर्यटनावर चालत असते. आणि म्हणून माझ्या कर्जत तालुक्याची सुद्धा अर्थव्यवस्था ही पर्यटनावर चालावी, यासाठी पर्यटनाला प्राधान्य देण्याचं काम मागच्या 5 वर्षापासून आपण या ठिकाणी मंत्री महोदय केलेलं आहे. आणि म्हणून आपण इन्फ्रास्ट्रक्चरला प्राधान्य दिलं. आणि मागच्या 5 वर्षामध्ये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असताना या ब्रिजच्या श्रीराम पुलाला त्या ठिकाणी मंजुरी त्यांच्या माध्यमातून दिलेली होती. आणि आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना कर्जतकरांना याचा सार्थ अभिमान आहे. सातत्याने कालपासून सगळ्यांच्याच मला त्या ठिकाणी फोन येत होते की अतिशय चांगला उपक्रम, कर्जतच्या विकासामध्ये अजून एक महत्वाचं पाऊल हे या श्रीराम पुलाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी त्या ठिकाणी पडणार आहे, असं सगळ्यांच्या प्रतिक्रिया कालपासून सुरू होत्या. आणि मला मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रवादी असं सरकार राज्यामध्ये या ठिकाणी आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकास कामं पुढील कामामध्ये सुद्धा या संपूर्ण मतदारसंघामध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असं आपल्या सगळ्यांना अभिवचन देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आज प्रचंड पाऊस सुद्धा आहे, तरी सुद्धा मंत्री महोदय आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खासदार साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपल्याला सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.